श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आज आम्हाला जायचं आहे मुक्तीधामला आणि माझं सगळं आवरलंय, धनश्रीचं पण आवरलंय, फक्त तिच्या पप्पांचं आवरायचं बाकी आहे। तर तुम्हाला आवरायचं का नाही सांगा? लगेच एका मिनिटात चला लवकर आवरा, आवरून घ्या। तर आज ऊन कमी आहे तर एका मिनिटात आवरू तुम्ही 3 मिनिटं थांबा चालतंय। तर तोपर्यंत मी तुम्हाला सांगते, तर मुक्तीधाम तुम्हाला मी दाखवणार आहे आज। आणि आज ऊन कमी आहे तर त्यामुळे आम्ही निघालेलो आहेत। आता बराच वेळ झालं माझं आवरून, पण ह्यांचं काय अजून आवरत नाहीये। तर ह्यांचे फोन चालू असतात त्याच्यामुळे। तर हे बघा अजून काहीतरी त्यांचं सेंट वगैरे लावायचं चालूच आहे। तर काम हो, तर ऑफिसचं काम चालतं, ऑफिसचं काम बी हो, करून द्यावं म्हणलं। तर ह्यांचे फोन आणि ऑफिसचं काम नेहमी चालूच असतं। हा चला धनु दीदी कुठे गेली आहे? ए पायी तर बसलेली आवरून। तर गॉगल घेतलेत का सगळे दीदी? हा, मी आणि धनु दीदी गॉगल लावणार आहे, गाडी बसल्यावर धूळ बसते। तर चला चला आता आमचं सगळं आवरून झालेलं आहे आणि आता आम्ही आलेलो आहे खाली। तर आम्हाला निघायचे मुक्तीधामला। तर ऊन थोडं कमीच आहे, तर इथे हे गाडी पुसताय तर खूप धूळ बसली होती गाडीवर। आणि इकडे मी मस्त स्कार्फ वगैरे बांधलाय, गॉगल वगैरे घातलाय आणि गॉगल एकदम भारी आहे, एकदम भारी मस्त। आणि त्याच्यानंतर आम्ही चाललेलो आहे आता मुक्तीधामला। तर तुम्हाला रूट पण दाखवते, आम्ही कुठून जाणार आहे, काय जाणार आहे। तर आज मला वाटतं ट्रॉफिक नाहीये वाटलं होतं, पण पुढे आलं की आम्हाला चांगलीच ट्रॉफिक लागली। तर लोकांचे एवढे हाल चाललेत ना त्या रस्त्यामुळं लई। आणि मग नंतर पुढे आल्यानंतर आम्हाला मस्त वारकरी चौक दिसला, तर तिथे मस्त उभा होते टाळ मृदुंग विना घेऊन वारकरी। त्याच्यानंतर आम्ही पुढे चाललेलो आहोत। तर आम्ही आलेलो आहे पाथर्डी फाटा, तिकडनं त्या रूटवरून आलेलो आहे, कारण की आम्ही नाशिकमधून नाही आलेलो। तिकडं खूप रस्त्याचे कामं चालू आहेत। तर हा आहे नाशिकचा निसर्ग। तर पहा किती छान वाटतंय। तर उन्हाळा तर आहेच, पण थोडं का होईना झाडांमुळे थंड वाटतं। तर हे जुनं नाशिक रोड आहे, तर ते घर बघा। तर आता आलेलं आहे मुक्तीधाम। तर तुम्हाला आता मुक्तीधामचं शिखर दिसतच असेल मंदिराचं। तर आता आम्ही गेटमधून एंट्री करतोय आणि इकडे आम्ही गाडी पार्किंगला लावलेली आहे आणि आपले पाय भाजू नये म्हणून मस्त लॉन सारखं टाकलेलं आहे गवताचं। ते डुप्लिकेट आहे, म्हणजे ओरिजिनल नाही आहे, पण पाय भाजू नये म्हणून। आणि हे जे मंदिर आहे ना, तर पांढऱ्या दगडांनी बांधलेलं आहे बघा तुम्ही, खूप सुंदर दगड आहे हा। तर आता आम्ही आलेलो आहे इथे चप्पल ठेवायला। तर चप्पल ठेवलेलं आहे आणि टोकन घेतलेलं आहे। तर आल्यानंतर परत टोकन द्यायचं आणि चप्पल घ्यायची। आणि हा आहे मुक्तीधाम मंदिराचा मुख्य दरवाजा। तर आता आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे। तर तुम्हाला मंदिर दाखवणारच आहे की आतमधून किती छान आहे। तर आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे आणि तिथे समोर ज्या मूर्त्या आहेत तर त्या लक्ष्मीनारायण, राम लक्ष्मण सीता यांच्या, कारण की यापूर्वी माझी धनश्री लहान होती ना, तर तेव्हा आम्ही इथे आलेलो आहे। तर आम्ही आता खूप वर्षानंतर आलेलो आहे इथे दर्शनाला। आणि इथं आल्यानंतर खूप शांत वाटते, खूप शांत एकदम। आम्ही तर खूप वेळ आता इथं वेळ घालवणार आहे। तर आता आम्ही आधी दर्शन वगैरे करून घेतो। चला आता आम्ही दर्शन करून घेतो सगळ्या देवांचं। आणि इथे खूप शांत वाटते, खूप शांत, म्हणजे एकदम थंड तर वाटतंच आहे आणि शांत पण वाटते। तर आता इथे आहो पण दर्शन घेत आहे। आणि हे मंदिर आहे ना नाशिक रोड परिसरामध्ये आहे आणि रेल्वे स्थानकाजवळच आहे, जर कुणाला दर्शनाला यायचं असेल तर। आणि इथे आल्यानंतर आपण जे चारीधामला जाऊन आपण जे दर्शन करतो, तर ते इथे आल्यानंतर आपल्याला वाटतं की आपण चारीधामला आल्यासारखं वाटतो। आणि हे आहे मुक्तीधाम। तर तुम्हाला सांगते सगळे देव पाहायला भेटतील इथे। आणि या मंदिराची स्थापना 1971 मध्ये झालेली आहे आणि एका उद्योगपती यांनी केलेली आहे। आणि या मंदिराचा जो दगड आहे तो संगमरवरी दगडाने बांधलेलं मंदिर आहे आणि खूप सुरेख दिसतं। बाहेरून जर तुम्ही बघितलं तर खूप छान दिसतं। आणि मंदिराच्या परिसरामध्ये सुद्धा खूप शांतता आहे आणि खूप स्वच्छता पण आहे तिथे। आणि आता तुम्ही बघा सगळे देव आहेत तिथे। तर आता तुम्ही बघत आहात बद्रीनाथ धाम। म्हणजे बघा आपण इथे आपण दर्शनाला जाऊ शकत नाही, पण इथे आपल्याला बद्रीनाथ महाराजांचं दर्शन भेटते। तर सगळे देव आहेत, तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्या देवांचं दर्शन घ्या।
आणि इथे आहे श्री दंडकारण्य. तर इथे श्रीराम पर्णकुटी आहे, पंचकुटी. आणि इथे सीतामाता आहे उभ्या. आणि हे आहे, आता तुम्हाला दिसणार आहे 12 ज्योतिर्लिंग. तर बघा आपल्याला इथे, आणि आता धोंड्याचा महिना चालू आहे, तर बघा मग त्यामुळे मुक्तिधामला खरंच दर्शनाला यायला पाहिजे. आणि इथे कैलास पर्वत पण आहे, तर किती सुंदर दिसतंय. फक्त इथे थोडंसं पाणी असतं ना, तर अजून भारी वाटलं असतं. तर तुम्ही इथे दर्शन करून घ्या, आणि तुम्हाला जमलंच तर तुम्ही नक्की मुक्तिधामला या. तर खूप छान आहे. इथे सगळे 12 ज्योतिर्लिंग आहेत. तर इथे आल्यानंतर खूप मन प्रसन्न होतं. तर इकडे हनुमानांचं मंदिर आहे, इकडे विठ्ठल रुक्मिणीचं आहे. तर खूप छान आहेत विठ्ठल रुक्मिणी पण. तर भारी वाटतं इथे येऊन. त्यामुळे आम्ही इथे धोंड्याचा महिना चालू असल्यामुळे आलेलो आहे. तर इथे स्वामी महाराजांचा पण फोटो आहे, परत साईबाबा आहेत, गजानन महाराज आहेत, अजून सगळे देव आहेत. तर आता आम्हाला परत घरी निघायचं आहे. तर आता आम्ही बराच वेळ इथं बसलो आणि आता आम्ही परत निघालेलो आहे. तर तुम्हाला कसा वाटला आमचा व्हिडिओ बघून, तर ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि परत आम्ही इथेच जवळ एक गार्डन आहे, तर त्या गार्डनला पण आलेलो आहे. तर इथे चला म्हटलं, धनुश्री म्हटली चला आपण गार्डनला जाऊया. आणि इथे आम्ही टिफिन आणला होता, तर टिफिन पण आम्ही इथे बसलेलो आहे खायला. तर खूप भारी वाटतं इकडे येऊन. आणि गार्डन आम्हाला जवळच दिसलं, मग त्यामुळे आम्ही गार्डनला पण आलेलो आहे. तर इथे पण आम्ही थोडेसे रील्स वगैरे काढलेले आहेत, तर त्या तुम्हाला बघायला भेटतीलच. आणि तर गावाकडून आम्ही येताना बर्फी आणली होती, तर त्यांच्याच मामीने दिली होती. बर्फी घेऊन आल्या होत्या त्या आमच्या घरी. आणि खूप भारी शांत वाटतंय. तर इथे धनुदीदी, तिथे गार्डनमधला एक हे आहे बाबा आहे, तर त्याच्याबरोबर खेळती आहे. तर इकडे खेळण्या आहेत, घसरगुंडी आहेत, इकडे खेळती. तर आपण परत भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.